सुखी संसारासाठी 101% काम करणारे उपाय व तोडगे. 1. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे. 2 रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला आणि पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतर स्वयंपाकखोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी. 2. सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. घरात सुख शांती नांदेल. 3. स्त्रियांनी 16 ओवळं पाळावं. स्वयंपाक मनापासून करावा. 4. सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे. लक्ष्मीनारायणाचा वास राहतो. 5. किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये. 6. पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी. 7. मंदिरात कुलदैवत, कुलदेवी, घंटी, गणेश मूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवांचे 2 फोटो किंवा मूर्त्या असू नये. 8. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व 2 अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात. 9. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी. देवी देवतांची कृपादृष्टी लाभेल. घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे. 10. पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलझाडं लावावी. सुकलेलं झाड ठेवू नये. पूर्व, उत्तर, ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. 11. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. कामे होतील. 12. घड्याळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे. बाहेरून आल्या आल्या लगेच चप्पल घरात घेऊ नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात. 13. घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोंनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा. 14. घरात जुन्या वस्तूंचा साठा किंवा जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. 15. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणतेही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील. 16. सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे. घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी. 17. थोरांचा आदर करावा. कोणालाही दुखवू नये. आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 18. छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे. जमेल तशी बचत करावी.
19 कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे. 20 मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे. त्यांचे आशीर्वाद लाभतील. 21 वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदैवतांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे. हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये. सर्व कुटुंबावर कुलदैव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील. 22 एकदा वास्तुशांती व वर्ष 2 वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा करावी. 23 ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये. एकलकोंडेपणा वाढेल. शुभ कार्य करू नये. 24 शुभ कार्याच्या निर्माल्य घरात जास्तीत जास्त 7 दिवसच ठेवावे. 25 फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तरेलाच असावे. 26 तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला जा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.